मनापासून स्वागत आहे। तर दिवाळी फराळामध्ये मी आज बनवते माझा सर्वात आवडणारा पदार्थ, तो म्हणजे सजुरी। तर सजुरी ही मला खूप खूप आवडते। तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर तुम्हाला आवडते का? जर ही सजुरी तुम्हाला आवडत असेल तर ही रेसिपी बघायला तुम्ही विसरू नका। तर हा व्हिडिओ माझा लास्ट पर्यंत नक्की बघा। तर ही सजुरीची रेसिपी अतिशय टेस्टी बनणार आहे आणि खूप छान आहे आणि ही रेसिपी बनवताना काही अवघड नाही, अगदी सोपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। सजुरीची रेसिपी मी आधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। चला तर मग आता खमंग अशी ही टेस्टी सजुरीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सजुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पहिल्यांदा गूळ। तर गुळाचं आपण पाणी बनवून घेणार आहोत। तर घट्ट आपल्याला पाणी बनवायचं आहे। तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तर अर्धा किलोची मी आज सजुरी बनवणार आहे। तर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। तर पाणी जास्त घालायचं नाही, फक्त अर्धा ग्लास घालायचं आहे। तर गुळवणी आपल्याला दाटसर बनवायची आहे गुळाची, जास्त पाणी घालू नका, पातळ आपल्याला गुळवणी बनवायची नाही। घट्टसर गुळवणी बनवून आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत आणि सारण बनवणार आहोत। तर गुळाला आता आपण उकळी आणूया। तर उकळी आल्यानंतर आपला गूळ विरघळणार आहे। तर चांगली उकळी येईपर्यंत थोडासा गूळ आटवायचा आहे। घट्टसर अशी आपल्याला गुळवणी करायची आहे, जास्त पण आटवू नका। पाणी जास्त नाही घातले तर आपली गुळवणी घट्ट होते। तर गुळवणी आता झालेली आहे, तिकडे थंड करायला ठेवलेली आहे। तर आता आपण सजुरीचं आवरण असतं ते पीठ मळून घेऊया। तर इथे मी अर्धा किलोमध्येच पीठ घेतलेलं आहे। अर्धा किलोला थोडा मैदा कमी घेतलेला आहे आणि थोडंसं इथे मी रवा घातलेला आहे। तर दोन्ही मिळून अर्धा किलो बरोबर झालेलं आहे। तर चवीपुरतं मीठ घालूया। तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर मैद्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे सजुरी अतिशय खुसखुशीत होते। तर तेलाचं मोहन घालूया। तेलाचं मोहन घातल्यामुळे पण आपली सजुरी मस्त अशी खुसखुशीत होणार आहे। तर इथे 2 ते 3 चमचे कडक तेलाचं मोहन घातलेलं आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि पिठाला सर्व तेल चोळून घेऊया। तर तेलाचं मोहन घातल्यामुळे सजुरी अतिशय टेस्टी बनते, खुसखुशीत बनते, ओठाने खाईल अशी होते, म्हणून तेलाचं मोहन घालायला विसरू नका। ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या। तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे, बाइंडिंग मस्त होत आहे। तर हे पीठ रेडी आहे आपलं मळण्यासाठी। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त सैलसर पण मळू नका आणि जास्त घट्ट पण मळू नका। जसं आपण पुरीसाठी मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर रवा छान भिजला गेला पाहिजे आणि आपण आता हे चांगलं मस्त असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। तर पीठ मळून आपल्याला अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। पीठ चांगलं भिजलं तर आपली सजुरी खुसखुशीत होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळायचं आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने मळते। तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि आता हे पीठ आपण एका डब्यामध्ये घालून बाजूला ठेवून देऊया। तर 1 ते 1.5 तासासाठी मी हे पीठ भिजत ठेवते। तर पीठ छान मस्त असं आपलं सेट होतंय। तर इकडे आपली मस्त अशी दाटसर गुळवणी झालेली आहे, थंड झालेली आहे। तर आता आपण ही गुळवणी गाळून घेऊया। तर सजुरीचं सारण बनवण्यासाठी आपली गुळवणी आता गाळून घ्यायची आहे। तर गुळाचा कोणताही पदार्थ जर करायचा असेल तर अशा पद्धतीने जर पाणी केलं असेल तर ते पाणी गाळूनच घ्यायचं, कारण की त्यामध्ये कचरा खडे असतात गुळामध्ये, म्हणून गाळणीने गाळणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने आपली ती गुळवणी गाळून झालेली आहे। तर बघू शकता एकदम दाटसर आहे गुळवणी। तर अशाच पद्धतीची आपल्याला हवी आहे। तर मध असतो तशा पद्धतीने आपली गुळवणी ते तयार झालेली आहे। तर दाटसरपणा पण तुम्ही बघू शकता मधासारखाच आलेला आहे। तर घट्टसर आपली गुळवणी तयार झालेली आहे सजुरीचं सारण बनवण्यासाठी। तर आता इथे आपण तांदळाची पिठी घालणार आहोत। तर हे तांदूळ मी रेशनचे घेतलेले आहेत। तर तांदूळ आणायचा आणि तो स्वच्छ धुवायचा आणि सुकवायचा फॅन खाली लगेच। सुकल्यानंतर हे तांदूळ भाजायचे आणि गिरणीतून हे पीठ एकदम बारीक करून आणायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सारणाचं आपण पीठ बनवायचं आहे।
तर बघूया आपण ह्या गुळणीमध्ये पीठ किती बसणार आहे. तर थोडं थोडं पीठ घालून आपण हे गुळणीमध्ये मिक्स करणार आहोत. तर हे सारण खूप टेस्टी लागते. तांदळाच्या पिठाचं गुळामध्ये घातल्यानंतर अतिशय टेस्टी लागते सजुरी. तर इथे मी पुन्हा एकदा पीठ घातलेलं आहे. तर हातानेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर अजून थोडंसं पीठ लागणार आहे आपल्याला. तर बघू शकता अजून थोडंसं पातळ आहे. तर अजून थोडंसं आपण इथे पीठ घालूया. तर नंतर मी इथे पीठ घातलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. जास्त पीठ घालून घट्ट बनवू नका, कारण की गूळ आहे, गूळ कडक असतो. तर गूळ आपण घातल्यामुळे हे कडक बनतं पीठ, म्हणून जास्त आपल्याला पीठ घालायचं नाही, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. नंतर इथे मी सुंठ आणि बडीशेपची पावडर घालत आहे. सजुरी बनवताना या मिश्रणमध्ये तुम्ही सारणामध्ये सुंठ बडीशेपचा वापर करा. अतिशय टेस्टी आणि खमंग सजुरी लागते. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर 10 मिनिटे आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत. तर बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला पुरणाची कन्सिस्टन्सी बनवायची आहे. तर 10 मिनिटे झालेली आहेत. तर हे पुरण घट्ट झालेलं आहे, बघू शकता. तर बनवतानाच आपल्याला थोडंसं पातळ ठेवायचं आहे, तेव्हाच आपलं हे पुरण अशा पद्धतीचं होईल. तर खाली लागलेलं असतं म्हणजे चिकटलेलं असतं, ते आपण चमच्याच्या साहाय्याने काढणार आहोत. आणि हे हातानं पूर्णपणे गाठी ज्या बनलेल्या असतात ते फोडायचे आहेत. तर एकजीव पुरण इथे तयार झालेलं आहे आपलं परफेक्ट. तर तूप घालणार आहे, तर स्वाद खूप छान येतो, म्हणून आपण 1 ते 2 चमचे तूप घालून पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचे आपलं इथं सजुरीचं सारण तयार झालेलं आहे. तर एकजीव झालेलं आहे. तर बाइंडिंग छान येत आहे पुरणासारखं. तर हे आपलं रेडी आहे. तर इकडे आपलं पीठ 1 तास झालेलं आहे, भिजलेलं आहे मस्त. तर हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया मळून छान. तर आता आपण याचे गोळे बनवणार आहोत. तर सजुरीला आपल्याला उंडा बनवायचा असतो. सजुरीचा उंडा बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर जेवढी तुम्हाला सजुरी बनवायची आहे तेवढे तुम्ही आकार इथे गोळ्यांचा बनवू शकता. तर इथे आपल्या गोळ्या सर्व बनवून तयार झालेल्या आहेत. तर इथे मी मैदा घेतलेला आहे थोडासा लावायला. तर मैद्यामध्ये गोळी बनवून आपण आता उंडा बनवूया. तर उंडा बनवताना तुम्ही लक्ष देऊन बघा की मी उंडा कशा पद्धतीने बनवते. उंडा जर परफेक्ट आला तर सजुरी आपली परफेक्ट येईल. तर अशा प्रकारे आपण आता या पारीमध्ये जेवढं बसल तेवढं सारण घालायचं आहे आणि अलगद असा आपण उंडा बनवायचा आहे. तर उंडा बनवण्याची पद्धत तुम्ही बघू शकता. आपण जशी पुरणपोळीचा उंडा बनवतो तशाच प्रकारे मी बनवत आहे. तर काठोकाठ पुरण जाईल अशा प्रकारे आपण हा उंडा बनवायचा आहे. तर खूप छान हे सारण झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी इथे उंडा बनवून घेतलेला आहे. तर उंडा आपल्याला बनवताना पुरण जास्त घालायचं आहे आणि मैद्याचं पीठ थोडं घ्यायचं आहे, तरच आपली सजुरी मस्त अशी होईल. तर आता आपला उंडा तयार झालेला आहे. थोडासा प्रेस करूया. तर अशा प्रकारे आपण सर्व उंडे बनवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण दुसराही उंडा बनवून घेऊया. तर लक्षात घ्या एक छोटीशी टीप. जर तुम्ही जास्त पीठ मळले असेल तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असे उंडे बनवायचे आणि सजुऱ्या बनवायच्या आणि तेलामध्ये तळायच्या. मग राहिलेल्या नंतर अजून उंडे बनवायचे, नंतर त्या सजुऱ्या बनवून तेलामध्ये तळायच्या. तर थोडंच प्रमाण तुम्ही जर केलं असेल सजुरीचं तर तुम्ही सर्वात आधी सर्व उंडे बनवून मग सजुऱ्या एकदम लाटून एकदम तेलामध्ये तळू शकता. तर अशा पद्धतीने आपण दुसराही उंडा बनवलेला आहे. तर काठोकाठ भरेल इतपत आपण हे सारण भरायचं आहे. तर काठोकाठ आपलं हे सारण गेलं पाहिजे जेव्हा आपण लाटेल तेव्हा सजुरी. तर दोन्ही इथे उंडे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे इथे मी सर्व उंडे बनवून घेतलेले आहेत. तर इथे आपले सर्व उंडे तर तयार झालेले आहेत. तर आता आपण सजुरी लाटायला घेऊया. तर इथे मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये अशी गोळी आपण बुडवून लाटायची आहे. तर लाटताना लक्ष देऊन बघा की हलक्या हाताने मी लाटत आहे. तर बेलनं आपल्याला हलकंसं फिरवायचं आहे, जेणेकरून सारण आपलं बाहेर येणार नाही आणि सर्व आपलं सारण पसरलं पाहिजे. तर बघू शकता पूर्ण सजुरीमध्ये आपलं सारण पसरलेलं आहे काठोकाठ. तर काठ आपल्याला एकदम बारीक लाटायचे आहेत. तर अशा पद्धतीने एकसारखी सजुरी इथे लाटून झालेली आहे. तर काठोकाठ पुरण जाईल इतपत आपल्याला हे लाटायचं आहे. तर इथे आपल्या 2 सजुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तर एक ही सजुरी इथे फुटत नाही,
तर परफेक्ट उंडा जर जमला तर आपली परफेक्ट सजुरी लाटता येते, काठोकाठ पुरण जाते। तर अशा प्रकारे आपण इथे सजुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर अशा आपण जाडसर सजुऱ्या लाटायच्या आहेत, फक्त काठ थोडेसे बारीक करायचे आहेत। तर इकडे तेलही गरम झालेलं आहे। तर गरम तेलामध्ये आता आपण सजुरी घालूया। तर बघूया आता आपली सजुरी कितपत फुगत आहे आणि कशी बनत आहे। तर सजुरी घातल्यानंतर तेलामध्ये वरती येऊ लागते आणि वरती आल्यानंतर आपण तेल असं झाऱ्याने सोडायचं आहे वरती, म्हणजे आपली सजुरी टम्म फुगते आणि मस्त अशी तळली जाते। तर बघू शकता मस्त फुगलेली आहे आणि कुठेही फुटलेली नाही। तर सजुरी आपली तळून झालेली आहे आणि सजुरीवरती फोड आलेले आहेत। तर आपलं पीठ सजुरीचं परफेक्ट मळून आणि भिजलेलं आहे, त्यामुळे सजुरीवरती अशी फोड येतात आणि कुरकुरीत सजुरी लागते। तर दुसरीही सजुरी तेलामध्ये सोडलेली आहे, तीही फुगलेली आहे। तर मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत सजुऱ्या आपल्या बनणार आहेत। तर परफेक्ट जर वरचं पिठाचं आवरण तुम्ही भिजवलं तर सजुरीला असे फोड येतात आणि खाताना खुसखुशीत लागते, म्हणून पीठ मळणंही महत्त्वाचं आहे। तर इथे आपल्या सर्व सजुऱ्या अर्धा किलोमध्ये तयार झालेल्या आहेत। तर बघू शकता सर्व सजुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा झालेल्या आहेत। कलर पण मस्त आलेला आहे, कारण की गुळाचं आणि तांदळाच्या पिठीचं सारण आहे। तर एक फोडून दाखवते तुम्हाला की किती खुसखुशीत झालेली आहे आतून। ओठाने खाईल अशी ही सजुरी बनलेली आहे। तर खूप छान लागते, टेस्टी लागते आणि तोंडात टाकताच विरघळते आणि क्रिस्पी बनलेली आहे वरतून आणि आतून एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि कमी तेलकट झालेली आहे, सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर। तर अशा पद्धतीने आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये दिवाळी फराळामध्ये मी आज खमंग आणि खुसखुशीत सजुरी बनवून दाखवलेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही सजुरी बनवली तर बिलकुल बिघडणार नाही। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय।